सातत्याने बदल हा प्रकृतीचा नियम आहे. आज जे जसे आहे ते उद्या तसे राहणार नाही. जे आता मित्र आहेत ते कदाचित उद्या मित्र राहणार नाहीत किंवा आणखी घट्ट मित्र होणार. ज्यांच्याबद्दल प्रेम आहे कदाचित त्याच्याबद्दल घृणा निर्माण होणार आणि याविरुद्ध ज्याच्याबद्दल घृणा वाटते कदाचित त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होईल. राग, प्रेम, मोह, मत्सर, भय, वासना, दुःख, आनंद हे सर्व विविध भाव मनुष्य वेळोवेळी प्रकट करत असतो. भावनिक पातळीवर झालेल्या या बदलांचा परिणाम त्याच्या नात्यांवर, सामाजिक अस्तित्वावर होत असते. मोहितच्या पार्टीमध्ये घडलेल्या घटनेमुळे सौंदर्या बरीच अस्वस्थ होती. खरं तर मोहितबद्दल तिच्या मनात मैत्रीपलीकडे कुठल्याही अशा भावना नव्हत्या. तिने तिच्याकडून त्याला कुठलेही असे संकेत दिले नव्हते. तरीही त्याने सर्वांसमोर तिला प्रपोज करून तिला दुखावले होते. खरं तर मोहितला नापसंत करण्याचे कोणतेच कारण नव्हते. दिसायला सुंदर, श्रीमंत, मनमिळावू आणि कुठेतरी त्याला तो अति आत्मविश्वास होता की सौंदर्या त्याला पसंत करेल. सौंदर्याला तिच्या सुंदरतेमुळे असले बरेच प्रपोजल यायचे. तिला त्यात काही नवीन नव्हते. परंतु मोहितवर तिचा मित्र म्हणून विश्वास होता की तो मनात काही असेल तर प्रथम तिला एकांतात सांगेल. असं चारचौघात तिची बदनामी करणार नाही. सोमवार पार्टीनंतर कॉलेजचा पहिला दिवस. क्लास संपला. रेसेस झाली. तरी सौंदर्या क्लासमध्येच थांबली होती. इतर सर्व कॅन्टीनला गेले. लावण्य आणि रिद्धी सोडून सर्वांना तिचे क्लासमध्ये असण्याचे कारण ठाऊक असल्यामुळे तिला कोणी कारण विचारले नाही. मिनल फक्त त्यावेळेला तिच्याबरोबर क्लासमध्ये थांबली. अगं किती काळ असं तू लपवणार स्वतःला? जे झालं त्यात तुझा काय दोष? चल कॅन्टीनला, मिनल सौंदर्याची समजूत काढत म्हणाली. सौंदर्या त्यावर म्हणाली, हो गं, कळतं मला आणि मला असले प्रपोजल खूप येतात. पण ती लोकं माझ्या ओळखीचे सुद्धा नसतात. त्यामुळे मी त्यांना सहज दुर्लक्षित करू शकते. मात्र मोहित तर मित्र आहे. त्यांनी जरासुद्धा विचार केला नाही मला काय वाटेल त्याचे. मी त्याला आता सामना करू शकत नाही. अगं आतापर्यंत मोहितला सुद्धा जाणीव झाली असेल त्याची. कदाचित तो सुद्धा कॅन्टीनला नसणार आज. चल तू माझ्याबरोबर, मिनल हट्ट करत म्हणाली. नाही, तू जा, मी नाही येणार. काही काळ मला एकटीला राहू दे. मिनलला जास्त त्यावर आग्रह करणे योग्य वाटले नाही. त्यामुळे ती तिथून निघून गेली. सौंदर्या काही काळ एकटीच क्लासमध्ये बसून होती. परंतु तिची अस्वस्थता जात नव्हती. बरेच वेळेला भरपूर मित्रमैत्रिणी, नातेवाईक शेजारी असून सुद्धा त्यांच्याबरोबर हवे तसे मन मोकळे करता येत नाही. दुःखातली बेचैनी, अस्वस्थता काही केलं जात नाही. काही लोकांशी आपले मनापासूनचे एक विशिष्ट नाते असते ज्याची जाणीव आपल्याला नसते. त्या लोकांबरोबर आपली रोज भेट जरी होत नसली तरी ज्या समयी आपण दुःखात, वेदनेत, नैराश्यात असतो त्या समयी त्यांची आठवण येते. त्या समयी त्यांच्याशी बोलून आपल्याला दुःखाचा आपल्याला काही काळ का होईना विसर पडतो. असाच सौंदर्यासाठीचा व्यक्ती म्हणजे रोहन, जो सौंदर्या आणि लावण्याचा बालपणापासूनचा त्यांच्याबरोबर त्यांच्या शाळेत होता. आज तो त्यांच्याबरोबर कॉलेजला नव्हता. आणि इतक्यात त्यांच्याबरोबर दोघींची भेटसुद्धा झालेली नव्हती. हे सर्व आपापल्या जीवनात व्यस्त होते. पण आज अचानक सौंदर्याला रोहनची आठवण झाली. त्याच्याबरोबर तिला गप्पा माराव्याशा वाटल्या. तिने लगेच त्याला कॉल करून कॉलेजबाहेरील टपरीवर बोलावून घेतले आणि त्याला भेटायला गेली. हे हाय, बऱ्याच दिवसानंतर. आणि लावण्य नाही आली आज? ती पण बरीच दिवस भेटली नाही मला ना. तिचा फोन आला. तुम्ही दोघी विसरलात वाटतं आपल्या जुन्या मित्राला, रोहन सौंदर्याला म्हणाला. हे प्लीज नको विचारू तिच्याबद्दल. आणि मला तुला आज एकटीला भेटायचे होते. तुला मी जवळची नाही का वाटत? सारखा लावण्याबद्दल विचारतोस? सौंदर्या थोडं नाराजीने म्हणाली. सौंदर्याला भावूक बघून रोहन म्हणाला, अरे हे काय? मी तुला प्रथम असं काही बोलताना ऐकतोय. इतकं इमोशनल व्हायला काय झालं? चिल कर आणि हा घे चहा. आणखी सांग, कशी आहेस तू? आणि कसं सुरू आहे कॉलेज? दोघांनी बऱ्याच इतर गोष्टी केल्या. मात्र रोहनला सौंदर्या थोडी अस्वस्थ असल्याचे जाणवले. त्याने विचारल्यावर सौंदर्याने पार्टीमध्ये घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून रोहन म्हणाला, तुला काय वाटतं? तुला तो तुझ्या मनाविरुद्ध जबरदस्ती प्रेम करायला लावणार का? नाही, तो तसला नाही. तो मनाने आणि संस्काराने फार चांगला आहे. तो इतरांना कधी दुखावणार नाही याची काळजी घेतो. कॉलेजच्या पहिल्या दिवशी रॅगिंग होण्यापासून त्यांनी मला वाचवले.
त्यांनी खूप मदत केली व तो सर्वांचा तसाच आवडता मित्र. परंतु त्यामुळेच मी दुखावले गेले की हा असं कसं वागू शकतो. त्याने जरासुद्धा पर्वा केली नाही मला काय वाटेल याची. त्याने जे केलं तो त्याचा खरा स्वभाव की आतापर्यंत जे तो दाखवत आला तो त्याचा खरा स्वभाव. रोहन सौंदर्याची समजूत काढत म्हणाला, मी मानतो त्याने चूक केली. त्याने असं करायला नको होते. पण त्याने हे का केले? त्याची बाजू तू त्याच्या तोंडून ऐकून घ्यायला हवी होती एकदा. बरेच वेळा भावनेच्या भरात मनुष्य चुका करून जातो. त्याला तू आणखी एक संधी द्यायला हवी आणि त्याने पुन्हा काही असा प्रयत्न केला की तुला समजेलच तो कसा ते. सौंदर्याला रोहन बरोबर गप्पा करून फार मोकळे वाटले. हे चल जाऊ मिसळपाव खायला. एक मस्त फेमस हॉटेल आहे जवळच. हे असल्या छोट्या छोट्या भानगडीचे टेन्शन आमच्या गल्लीतल्या गुंडी कशी घ्यायला लागली, रोहन मस्करीत म्हणाला. सौंदर्याने मस्करीत त्याला जोरदार घुसा मारला. आऊच, हे बघ लगेच तू सिद्ध केले तू गुंडी आहेस ते, रोहन मस्करीत म्हणाला. चल, बाईकवर बसत मोहित म्हणाला. सौंदर्याला पण बदल हवा होता त्यामुळेच ती क्लास बंक करून त्याच्याबरोबर गेली. कॅन्टीनमध्ये पार्टीत झालेल्या प्रकारावर ग्रुपमध्ये मी पुन्हा चर्चा आली तेव्हा सौंदर्य आणि मोहित दोघे उपस्थित नव्हते. त्यामुळे सर्वांनी त्यावर खुलून चर्चा केली. लावण्या सौंदर्याची बहीण आहे हे कोणाला ठाऊक नसल्यामुळे तिच्या उपस्थितीत ही चर्चा सुरू होती. तिच्या बहिणीनेच घरी कोणालाही याबद्दल सांगितलं नव्हतं. झालेला प्रकार ऐकल्यापासून तिला तिच्या बहिणीकरता वाईट वाटले. रिद्धीसुद्धा मोहितने केलेल्या प्रकारामुळे ऐकून सुन्न झाली. मोहितने असं नव्हते करायचे. त्याने तिला विश्वासात घेऊन एकांतात तिला त्याच्या मनाच्या भावना प्रकट करायला हव्या होत्या असे सर्वांचे मत पडले. इकडे मोहित दुःखी होता त्यामुळे तो कॉलेजला आलेला नव्हता. त्याला त्याच्या कृत्यावर पश्चाताप होत होता. सौंदर्याला कसे सामोरे जाणार या द्विधा मनस्थितीत तो होता. मात्र त्याचा उद्देश तिला दुखावण्याचा नव्हता. तो मनापासून तिच्यावर प्रेम करत होता. सौंदर्याची त्याच्याबरोबरच्या मैत्रीला तो प्रेम समजण्याची चुकी करून बसला होता. मोहितने ठरवले. दुसऱ्या दिवशी जाऊन तो तिला झालेल्या प्रकाराबद्दल क्षमा मागेल. त्या दिवशी घरी रात्री लावण्याने सौंदर्याला त्याबद्दल विचारले असता तू त्याच्यामध्ये पडू नको, रागात सौंदर्या बोलली. लावण्याने तिच्या बहिणीचे दुःख वाटण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता पण तिलाच बोलणे ऐकावे लागले. दुसऱ्या दिवशी मोहितने एकांतात हिम्मत करून सौंदर्याला झालेल्या प्रकाराबद्दल क्षमा मागितली व तिने त्याला क्षमा केले आणि समजावून सांगितले. मोहित, मला तुला दुखवायचे नाही, परंतु माझ्या मनात तुझ्याबद्दल फक्त मैत्रीच्या भावना आहेत. तू कोणत्याही मुलीला आवडावा असा आहेस तसा मलाही तू आवडतोस. मात्र मला त्या तसल्या दुसऱ्या कोणत्या भानगडीत पडायचे नाही. सौंदर्याचे हे दोन वाक्य विरोधाभास निर्माण करणारे होते. कदाचित सौंदर्याच्या मनातही काही काळ का होईना त्याच्याबद्दल प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या होत्या. परंतु ती त्याला नाकारत आहे असे मोहितला वाटले आणि कुठेतरी भविष्यात हे सगळं जुळून येईल अशी त्याला आशा लागली. कालांतराने दोघांमध्ये पुन्हा चांगली मैत्री सुरू झाली. पुन्हा तो त्यांच्या ग्रुपचा भाग झाला. इकडे लावण्य आणि परागचे संबंध एका वेगळ्या वळणावर येऊन थांबले होते. दोघेही एकमेकांबरोबर भरपूर वेळ घालवत तासनतास गप्पा करत. मात्र पराग स्पष्ट काही सांगत नव्हता जे लावण्य ऐकण्याकरिता आतुरता झाली होती. तिच्या मनात परागबद्दलचे प्रेम अस्पष्ट होते पण ती त्याच्या बोलण्याची वाट बघत होती. ज्याप्रमाणे वाहणाऱ्या नदीच्या पाण्याला बांध घालून रोखावे त्याप्रमाणे ती त्याच्या मनातील परागबद्दलचे प्रेम रोखून होती. त्याने त्या बांधाचे दरवाजे खोलावे आणि ती तो प्रेमाचा प्रवाह त्याच्यावर उधळायला आतुर झाली होती. मला कळत नाही तो स्पष्ट सांगत का नाही. आता मला नाही राहावले जात. मीच त्याला प्रपोज करू का, लावण्या रिद्धीला स्वतःच्या भावना व्यक्त करत म्हणाली. तुला माहीत आहे ना मोहितबरोबर सौंदर्याबद्दल काय झाले ते. तुला त्याच्याबरोबर मैत्री तोडायची आहे का. वाट बघ, आणखी भरपूर वेळ आहे. स्वतःच्या भावनांना आवर घाल, रिद्धी लावण्याला म्हणाली. रिद्धीची ही सल्ला लावण्याला थोडी विचित्रच वाटली कारण मोहित आणि सौंदर्यामध्ये स्पष्ट होते की ते फक्त मित्र होते. ना सौंदर्य त्याच्याबरोबर तासनतास गप्पा करायची ना कधी तिने तसे त्याला संकेत दिले.
पण लावण्याच्या बाबतीत पराकडून तिला काही संकेत मिळाले आणि म्हणूनच ती अशी त्याच्यात गुंतली. तिने यावर रिद्धीला विचारले असता रिद्धीने लावण्याला समजावले, अगं, प्रत्येक व्यक्तीच्या भावना व्यक्त करायची पद्धत असते. कधी कधी जरी वरवर प्रेम दिसलं नसलं तरी ते असतं आणि कधी कधी ती फक्त एक आपुलकी असते. धीर धर, वेळ जाऊ दे. दिवस गेले, महिने गेले. मोहित सौंदर्याची मैत्री पूर्ववत झाली. लावण्याची परागची मैत्री आणखीनच घट्ट झाली. लावण्याची रिद्धीबरोबरच्या मैत्रीचे बंधन मजबूत झाले. रिद्धी लावण्यासाठी फक्त एक मैत्रीणच नव्हे, तर ती तिच्यासाठी एक मार्गदर्शक होती. लावण्याने तिच्या कुरूपतेमुळे लहानपणापासूनच खूप अवहेलना सहन कराव्या लागल्या होत्या. तिच्या मनात समाजाप्रती एक नकारात्मकता निर्माण झाली होती. तिच्या दृष्टिकोनामध्ये जो काही बदल घडला होता तो रिद्धीमुळेच. लावण्याला सकारात्मकता आणायचे काम रिद्धीने केले होते. तिच्यामुळेच आज कॉलेजमध्ये लावण्याचे बरेच मित्रमैत्रिणी बनून झाल्या होत्या. ती लावण्याला तिच्या प्रत्येक पावलावर योग्य ते मार्गदर्शन करायची. परागबाबत लावण्याला जे काही आकर्षण होते ते लावण्याच्या मते त्याच्याबद्दल निर्माण झालेले प्रेम होते. लावण्य व्यक्त होण्याकरता आजीर झाली होती, परंतु रिद्धीने लावण्याला परागसमोर हे व्यक्त करण्यापासून आतापर्यंत का थांबवले हे तिला कळत नव्हते. त्यामुळे लावण्याने रिद्धीला त्यावर स्पष्टीकरण विचारले असता रिद्धी म्हणाली, तुझ्यातली झालेला बदल, तुझ्यातला हा नवीन आत्मविश्वास बघून खरंच मला फार आनंद वाटतो. जेव्हा आपली प्रथम भेट झाली होती तेव्हा मला जाणवले की तुझ्यातलं न्यूगंड नकारात्मक तुझ्यासाठी घातक होतं आणि तू स्वतःला निराशेच्या खाईत ढकलत होती. तू लहानपणापासूनच स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत बघत असताना हे तुझी अवहेलना तुझ्या कुरूपतेमुळेच करतात हे तुझ्या मते पक्के करून होतीस आणि त्याच चष्म्याने तू स्वतःला बघायला लागली होतीस. तुला पुन्हा पुन्हा त्या अवहेलनांना सामोरे जायचे नव्हते, त्यामुळे तू सर्वांपासून एक विशिष्ट अंतर ठेवू लागली. नवीन लोकांसोबत परिचय करायचे टाळायला लागली होतीस. पण आता ते बदलत चालले आहे. तू स्वतःहून खुलून बोलायला लागली, व्यक्त व्हायला लागलीस. हे सर्व चांगले जरी असले तरी मला तुझ्याबद्दल काळजी वाटते. रिद्धीचे हे बोलणे ऐकून लावण्याने आश्चर्याने विचारले, काळजी? कसली काळजी? आणि तूच तर मला नवीन दृष्टिकोन दिला जगाला बघण्याचा, इतरांना समजण्याचा, त्यांच्याबरोबर आनंदी राहण्याचा. मग आता तूच मला व्यक्त होण्यापासून रोखते आहेस का? रिद्धी पुढे म्हणाली, तुझ्यातील हा बदल सकारात्मक असला तरी तुझ्या लक्षात यायला हवे की नवीन नात्यांबरोबर अपेक्षालाही जन्म घेत असतात आणि अपेक्षेची पूर्ती झाली नाही की वेदनाही होतेच. लोकांपासून, समाजापासून अलिप्त असल्याचा व्यक्तीस दुःख असते, मात्र लोकांबरोबर असताना पुन्हा अलिप्त पडण्याची भीतीसुद्धा असते. तू नवीन दृष्टिकोन घेऊन जग बघायला लागलीस. लोकांनीही तुझा स्वीकार केला, परंतु चांगुलपणा हा वागण्यात आणि असण्यात पण विसंगती असू शकते, हे लक्षात ठेव. आणि त्याची प्रचिती काळाबरोबर होत असते, परंतु आपल्यालाही त्याची पारख असायला हवी. अनुभवांबरोबर लोकांची योग्य ती पारख करता यायला हवी. रिद्धीचे हे बोलणे लावण्य लक्षपूर्वक ऐकत होती आणि तिला काय म्हणायचे हे तिला थोडे थोडे समजायला लागले होते. हे ऐकताना लावण्याच्या चेहऱ्यावर एक भीती, चिंता रिद्धीला दिसली. त्यावर रिद्धी म्हणाली, मी तुला घाबरवत नाही. मी तुला कदाचित येणाऱ्या वादळाला सामोरे जाण्याकरता तयार राहायला सांगते. यावर बरेच काही बोलण्यासारखं आहे, परंतु मी तुला एवढे सांगू इच्छिते, आनंदी राहा स्वतःबरोबर आणि स्वतःसाठी. हेच तुझ्या हातात आहे. तुला व्यक्त होण्यापासून मी तुला थांबवत नाही, तर तुला अपेक्षांचे गाठोडे करण्यापासून तुला संचित करते आहे. मोहितबरोबर जे झालं ते तुझ्याबरोबर होऊ नये हीच अपेक्षा करते. लावण्य हे सर्व ऐकून खिन्न झाली. तिची आज कोणाबरोबर बोलण्याची इच्छा होत नव्हती. आकाशात उडणाऱ्या पतंगाचा दहाका तुटल्यावर जशी ती हेलकावे खात जमिनीवर जाते तशी स्थिती लावण्याची झाली होती. तेवढ्यात परागचा फोन आला. लावण्याने रिद्धीकडे बघितले आणि त्याचा फोन कट केला. अगं, उचलला का नाही फोन त्याचा? मी तुला त्याच्यापासून मैत्री तोडण्याचा सल्ला दिलेला नाही, रिद्धी लावण्याला म्हणाली. मला समजले तुला काय म्हणायचे ते, पण आज मला कोणाशीही बोलायची इच्छा नाही. लावण्या, तू पुन्हा स्वतःला एकटी करून घेऊ नकोस. मी फक्त तुला अपेक्षा करू नको एवढेच बोलले, नाते संपवायला सांगितलेले नाही.
रिद्धी लावण्याला समजावत म्हणाली. पण कठीण आहे ग. नात्यात गुंतायचं आणि अपेक्षा करायची नाही हे फक्त पुस्तकी वाटतं मला, लावण्या रिद्धीला म्हणाली. पुस्तकी जरी असलं तरी तोच जीवन आनंदी जगण्याचा खरा मंत्र आहे. लावण्याला त्या दिवशी परागने बरेच कॉल केले, परंतु लावण्याने ना त्याचा कॉल रिसीव्ह केला ना त्याच्या मेसेजला उत्तर दिले. ती रिद्धीच्या बोलण्याने प्रभावित झाली होती आणि तिच्या बोलण्यावर विचार करू लागली. परागच्याही वागण्यात आणि असण्यात फरक असू शकतो का? मला जे त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम दिसतं ते खरंच असेल का तो माझा भ्रम आहे? रात्रभर तिला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी सुद्धा जेव्हा ती परागला भेटायला गेली नाही आणि त्याचा फोन उचलला नाही तेव्हा पराग मात्र अस्वस्थ झाला. काही लेक्चर्स नंतर दुसऱ्या रेसेसमध्ये जेव्हा रिद्धी आणि लावण्या वर्गाच्या बाहेर कॅन्टीनकडे जात होत्या तेव्हा पराग वर्गाच्या बाहेर व्हरांड्यात लावण्याची वाट बघत उभा होता. त्याला बघून लावण्या रिद्धीला आश्चर्य झालं. त्याच्याकडे चालता चालता रिद्धीने हौस लावण्याला विचारले, हा इकडे काय करतोय? तू त्याचे कॉल रिसीव्ह केले नाहीस का? दोघी त्याच्या जवळ जाऊन थांबल्या. लावण्याने रिद्धीची ओळख करून दिली. लावण्याला आणि परागला एकांतात बोलता यावे म्हणून रिद्धी मुद्दाम काहीतरी कारण काढून लावण्याला म्हणाली, मला थोडे काम आहे, मी पुढे जाते. तू एक झालं की कॅन्टीनला. लावण्याने मान हलवून रिद्धीला निरोप दिला. पराग लावण्याबरोबर बोलण्यासाठी बेचैन झाला होता. तू मला काल भेटली नाहीस, किती वाट बघितली तुझी, आणि तू माझे कॉल का रिसीव्ह करत नाहीस? त्याच्या बोलण्यातली बेचैनता बघून लावण्याला परागचे तिच्याबद्दल असलेले आकर्षण तिला स्पष्ट दिसत होते. मात्र रिद्धीने सांगितलेल्या गोष्टी मनामध्ये येऊन एक असमंजसाची स्थिती उत्पन्न होत होती. तिने परागला शांत केले आणि कारण देत म्हणाली, मी थोडी अस्वस्थ होती, बरं वाटत नव्हते म्हणून मुद्दाम नाही भेटले. अगं पण मग कॉल तर उचलायचा. लावण्याने त्यावर काही उत्तर नव्हते. लावण्याने पुन्हा असं होणार नाही असे आश्वासन परागला दिले. त्या दोघांना व्हरांड्यात बोलताना शेजारून जात असलेल्या सौंदर्या आणि मिनलने बघितले. त्यावर मिनल म्हणाली, अगं हा कोण नवीन हँडसम आणि लावण्यासोबत कसा इथे? सौंदर्या मनात म्हणाली, लावण्याचे मोबाईलवर रात्रंदिवस असण्याचे कारण हे आहे तर आश्चर्य आहे, इतका हँडसम मुलगा हिच्या जाळ्यात कसा काय अडकला? परंतु सौंदर्या मिनलला म्हणाली, जाऊ दे, आपल्याला काय करायचे, तू चल कॅन्टीनला, आपल्याला उशीर होतोय. लावण्याने समजूत काढल्यानंतर पराग शांत झाला. काही काळ त्याच्याबरोबर इतर गोष्टी केल्यानंतर त्याचा निरोप घेऊन लावण्यासुद्धा कॅन्टीनला पोहोचली. तिथे सर्व ग्रुप आधीच हजर होते. सौंदर्या, मिनल, रिद्धी, योगेश, पायल व इतर. मिनलने मस्करीत करत लावण्याला विचारले, काय ग, काय चाललंय, कळतंय आम्हाला? लावण्या भांबावून म्हणाली, काय, कुठे काय? कोण होता तो हँडसम ज्याच्याबरोबर तू व्हरांड्यात बोलत होतीस? लावण्याला हा प्रश्न सौंदर्यासमोर विचारल्यामुळे ती जरा जास्त चावरीबावरी झाली. रिद्धी तिची बाजू सांभाळत म्हणाली, अगं आमचा कॉमन फ्रेंड आहे तो, आणि तो इलेक्ट्रॉनिक्सला आहे. मग तू का नव्हती तिथे? मध्येच योगेश बोलला. अरे मला भूक लागली होती त्यामुळे मी घाई गडबडीत आले इकडे. रिद्धीने जरी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला असला तरी सर्वांना शंका आली की भानगड काहीतरी वेगळीच आहे. मात्र पुढे विषय न लांबवता सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कॅन्टीनकडून क्लासकडे लावण्या व रिद्धी सर्वांच्या पाठीमागून एकट्यात जात असताना लावण्याने पुन्हा परागचा विषय काढला. बघितलं, त्याला माझ्याबद्दल किती ओढ आहे ती. एक दिवस मी त्याला नाही भेटली तर तो अस्वस्थ झाला. आणि तू म्हणतेस त्याला माझ्याबद्दल त्या फिलिंग्स नाहीत. त्यावर रिद्धी म्हणाली, अस्वस्थ होण्यामागचे सामान्यतः बरेच कारण असू शकतात. त्यासाठी प्रेम असणे गरजेचं नाही. व्यक्तीला बऱ्याच वेळा स्वतःला आणि बघणाऱ्यालाही हा भ्रम असतो की आपण समोरच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलोय आणि त्या वाचून जगू शकत नाही. त्याची ओढ लागते. बरेच वेळा समोर असलेली व्यक्ती त्याला कारणीभूत नसून स्वतः व्यक्ती असतो. त्याचा अहंकार असतो. त्याला कोणी त्याची अपेक्षा केलेली सहन होत नाही आणि तो अस्वस्थ होतो. तुझ्या प्रत्येक गोष्टी मला तत्त्वज्ञानासारखे वाटतात, मात्र माझ्या मते तो माझ्यावर प्रेम करायला लागलाय, लावण्या म्हणाली. त्यावर रिद्धीने प्रश्न केला, मग इतके महिने झाले तुमच्या मैत्रिणीला
रात्र दिवस सारखे एकमेकांसोबत बोलता, तर त्यांनी तुला आतापर्यंत प्रपोज का नाही केला? ह्याचे उत्तर लावण्याकडे नव्हते. ती विचारात पडली. त्यावर रिद्धी थोडं वातावरण शांत करत म्हणाली, चल आता, जास्त विचार करू नकोस. वेळ आल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. धीर धर. रिद्धीने सांगितल्याप्रमाणे लावण्याने स्वतःच्या भावना स्वतःपर्यंतच ठेवल्या. दिवसामागून दिवस गेले, महिन्यांमागून महिने गेले, वर्ष संपत आले. तारुण्याचा उत्साह दिवसांदिवस वाढत चालला होता. मैत्री मुरलेल्या लोणच्यासारखी चवदार झाली होती. तारुण्यातील प्रतिस्पर्धा इमभंभरीत व्हायला लागली होती. काहींना प्रेम मिळाले, काहींना जिवलग मित्र, तर काहींचे हृदय तुटले. बरंच काही ह्या एका वर्षात घडलं. कॉलेज गॅदरिंगची भव्यता आणि मजा तर काही औरच होती. परंतु प्रथम वर्ष असल्यामुळे आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष नको म्हणून लावण्य सौंदर्याने गॅदरिंगमध्ये भाग घेतला नाही. त्यास दोघींची एकमेकींसोबत प्रतिस्पर्धा अजूनही सुरूच होती. प्रथम वर्षी लावण्याने नेहमीप्रमाणे टॉप केलं. सौंदर्याला तिची ईर्ष्या तर होतीच, पण आश्चर्यसुद्धा वाटत होते की लावण्य परागबरोबर संबंधात असून सुद्धा हे ध्येय ती कसं प्राप्त करू शकते. रिद्धी ही दुसरी टॉपर आणि सौंदर्य तिसऱ्या स्थानावर गेली होती. निकालानंतर दुसऱ्या वर्षाला चित्र बदललेलं होतं. सौंदर्य आता लावण्याबरोबर रिद्धीच्या यशाबद्दल सुद्धा ईर्ष्या करायला लागली होती. ईर्ष्या कधी घृणे आणि शत्रुत्वात बदलली कळलेच नाही. एका ग्रुपचे 2 ग्रुप झाले, रिद्धी, लावण्य, मोहित, पक्या आणि दुसरा ग्रुप म्हणजे सौंदर्या, योगेश, पायल, मिनल, राहुल. मोहितचे लावण्याच्या रिद्धीच्या ग्रुपमध्ये असणे सौंदर्यासाठी आश्चर्याचे कारण होते. मोहित सौंदर्यावर अजूनही प्रेम करत होता, परंतु फक्त मैत्रीचे नाटक करून करून तो थकला होता. त्याच्यात ती सहजता राहिली नव्हती. त्यामुळे तो स्वतःहून तिच्यापासून दूर झाला होता आणि लावण्याच्या ग्रुपबरोबर राहायला लागला. एखादी व्यक्ती जवळ असली आणि सारखी सारखी ती तुमच्या मागेपुढे करत असली की त्याची कदर नसते आणि दूर गेली की त्रास होतो. तसेच काही सौंदर्याच्या बाबतीत घडले. मोहित जेव्हा लावण्याच्या ग्रुपबरोबर राहायला लागला तेव्हा सौंदर्याचा पारा फार चढला. एकांतात ती मोहितबरोबर फार भांडली. मोहित मात्र एका शब्दाने तिला उलट बोलला नाही. त्याला तिला दुखवायचे नव्हते. आता कॉलेजमध्ये 2 गँग झाल्या. नकळत सौंदर्याच्या ग्रुपमधील योगेश, मिनल आणि इतर लोक लावण्याच्या आणि तिच्या ग्रुपमधील लोकांचा राग करायला लागले. ग्रुप लीडर सौंदर्याची नकारात्मकता सर्वांवर हावी होती.